नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता आपण भाग 2 मध्ये आहोत. सदाचरणाचं पहिलं फळ ह्याच्यावरती आपण चर्चा करत आहोत. या आधीच्या भागात आपण सत्यासाठी वेड असणं या संकल्पनेबद्दल चर्चा केली आहे. तर सदाचरणाला हातभार लावणाऱ्या इतर काही अभिवृत्तींवरती सुद्धा आपण चर्चा केली. पुढे आता आपण सत्य आणि असत्य कसे वेगळे करायचे आहे यावरती चर्चा थोडीशी सुरू केली होती. पण हे कौशल्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण असं ठरवलं होतं की काही जाहिरातींचं गंभीरपणे आपण चिकित्सकपणे आपण परीक्षण करायचं आहे. त्यासाठी आपण काही प्रश्न सुद्धा विचारायला पाहिजे आहेत. ज्या पद्धतीने अभिवृत्तींचा प्रसार केला जातो ते जाहिरातींमध्ये दिलेल्या संदेशांमध्ये दडलेलं असतं आणि मग ते असं काय लपवत आहे जेणेकरून त्यांना ते जे विकायचं आहे किंवा जी गोष्ट तुम्हाला पटवून द्यायची आहे की हे बरोबर आहे, हे प्रॉडक्ट बरोबर आहे आणि तुम्ही हे घ्याच, त्याच्या विरुद्ध ते सिद्ध होईल असा आपल्याला विचार करायचा होता. आता आपल्या कृतीचा सराव करण्यासाठी आपण एक फेशियल क्रीमची जाहिरात घेणार आहोत. ऑफकोर्स तुम्हाला ही जाहिरात स्क्रीनवरती दिसत असेल. तर ग्लो मोर फेशियल क्रीम म्हणजे अधिक उजाळा देणारं क्रीम आहे. आता तिथे काय लिहिलं आहे ते तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, कदाचित तुम्हाला काही गोष्टी वाचता येतील, काही गोष्टी वाचता येणार नाही. तुमच्या आयुष्यात आनंद परत आणा हा पहिला संदेश आहे. फक्त 7 दिवसात जादुई परिवर्तनाचा साक्षीदार हे मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे. 7 days ट्रान्सफॉर्मेशन, राईट, मॅजिकल ट्रान्सफॉर्मेशन. तर मग जाहिरातीत पुढे लिहिलेलं आहे की सर्वोत्कृष्ट जागतिक उत्पादन तुमच्या दारी. वाह, मला ते नक्कीच पाहायला आवडणार आहे. हे उत्पादन सर्व नैसर्गिक घटकांचा वापर करून ते बनवलेलं आहे. पैसे परत मिळण्याची हमी आहे. तुम्हाला आवडलं नाही तर तुम्ही पैसे परत घेऊ शकता. संबंधित अधिकाऱ्यांनी मंजूर केलेलं आहे आणि पहिल्या खरेदीवर 50% कॅशबॅक सह ऑनलाईन हे उपलब्ध आहे. आणि एक छोटासा ऑफकोर्स स्टार आहे. ते स्टारचे चिन्ह आहे ते आपण नंतर पाहूया कारण फारच ते छोट्या अक्षरात लिहिलेलं आहे. परंतु आतापर्यंत हे वाचायला खूप आकर्षक आहे, बरोबर. चला तर मग या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करूया. आपण या जाहिरातीचे विश्लेषण करणार आहोत. ते खरोखर काय सांगत आहेत हे बघणार आहोत. तर पहिला प्रश्न असा आहे की त्यांनी कोणती तथ्य मांडलेली आहेत. ऑफकोर्स माझ्याबरोबर श्री पराग नांदेडे जी आहेत. सो परागजी, मी तुम्हाला विचारू इच्छिते की कोणती तथ्य आहेत या जाहिरातीमध्ये. होय, नक्कीच मॅडम. तर मुळात ही जी फेशियल क्रीमची जी ॲडव्हर्टाइजमेंट ॲड आहेत आपण सर्वजण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती की एक क्रीम आहे आणि त्यांनी ती ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध असल्याचे सांगितलेले आहे. ही खरं तर वस्तुस्थिती आहे की त्यांनी हे इथे लिहिलेले आहे आणि ते जागतिक उत्पादन आहे असे या जाहिरातीवरती नमूद केलेले आहे. अच्छा, पण हे जागतिक उत्पादन आहे याची आपल्याला खात्री आहे का? ते तथ्य आहे का? फॅक्ट आहे का? ओके, तुम्हाला काय वाटतं? वेल, नाही, ती वस्तुस्थिती आहे असे मी म्हणू शकत नाही. कारण प्रत्यक्षात जागतिक आहे किंवा नाही हे माहिती नाही, त्याचा पुरावा दिसत नाही, कदाचित ते नसेलही. बरोबर आहे. म्हणजे मग याला त्यांनी केलेला एखादा दावा आहे असं आपण म्हणू शकतो. दिस इज नॉट अ फॅक्ट. आपल्याला फॅक्ट म्हणजे जे दिसतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे की काय ह्याच्यामध्ये तथ्य आहे. तर बरोबर म्हटलं मॅडम आपण, तो दावा आहे. तर वस्तुस्थिती अशी आहे की ही फेशियल क्रीमची जाहिरात आहे, ही वस्तुस्थिती आहे. फेशियल क्रीमचं एक चित्र दिलेलं आहे आणि काही थोडीफार माहिती दिलेली आहे. बरं, म्हणजे हे ह्याच्यामधलं तथ्य आहे. इतर काही तुम्हाला असं वाटतंय का की दीज आर द फॅक्ट्स ऑफ दिस पर्टिक्युलर ॲडव्हर्टाइजमेंट? ओके, तर ते म्हणतात की तुमच्या आयुष्यात आनंद परत आणा. अच्छा. वेल, आनंद ही खरं बघायला गेलं तर ती मनाची अवस्था आहे. बरोबर. तर काही गोष्टीमुळे आपण आनंदी होतो, ही वस्तुस्थिती आहे. परंतु इथे ते या क्रीमशी संदर्भात तो आनंदाची त्यांनी त्याचे जोडलेला आहे तो. ओके, मग अगेन वी कॅन से, म्हणजे आपण म्हणू शकतो की हा दावा आहे कारण की त्यामध्ये तथ्य नाही आहे, राईट. मग तो दावा आहे, आपण ते तथ्य म्हणून घेऊ शकत नाही. मग दुसरा प्रश्न असा आहे की या तथ्यांमध्ये खोटी विधानं मिळालेली आहेत का? ओके, नक्कीच नक्कीच. सर्वोत्कृष्ट जागतिक उत्पादन असे एक विधान आहे तिथे. आता जसे आपण आत्ताच म्हटलेले आहे की हे जागतिक उत्पादन आहे
की नाही, तर ते जागतिक स्तरावर उपलब्ध आहे की नाही हे आम्हाला तसं पाहायला गेलं तर ते माहिती नाहीये. तर जे क्रीम मध्ये दाखवलेलं आहे, त्या क्रीमच्या ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये जे दाखवलेलं आहे, त्या क्रीमच्या चित्राविषयी दुसरे कोणतेही असे मार्किंग नाहीये. बरोबर. तर फक्त ते चित्र आपल्याला दिसतंय, दुसरं काहीही आजूबाजूला जागतिक आहे असं दिसत नाहीये. तर हे सर्व नैसर्गिक घटक वापरून बनवलेले आहेत, पण मग खरे पदार्थ कोणते आहेत हे देखील आपल्याला माहिती नाही. बरोबर आहे. खरंच आहे. म्हणजे ही गोष्ट ते लपवत आहेत. कदाचित ते खोटं असू शकत नाही, कदाचित ते नॅचरल इन्ग्रेडियंट्स असू शकतात, पण ते काहीतरी लपवत आहेत असं आपल्याला इथे जाणवत आहे. बरोबर. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर कारण कोणते नैसर्गिक घटक आहेत हे त्यांनी निर्देशित केलेले नाही. बरोबर, त्यांनी तिथे लिहिलेलं नाहीये. ठीक आहे. तर ते तुमच्यापासून काहीतरी लपवत आहेत हे आपल्याला आता सगळ्यांनाच लक्षात आलेलं आहे. आणखीन काही तुम्हाला सांगावंसं वाटतं? ओके. आणि पुढे त्यांनी सांगितलं की संबंधित अधिकाऱ्यांनी मंजुरी दिलेली आहे त्याला. तर अधिकाऱ्यांची मान्यता दिली, पण कोणता अधिकार, कोणत्या अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांचा उल्लेख केलेला नाही. म्हणजे कुठल्या बॉडीने ते अप्रूव्ह केलेलं आहे, ऑथॉरिटीने ते अप्रूव्ह केलं याच्याबद्दल काही म्हटलेलं नाहीये. तर त्यांना कोणत्या गोष्टी मंजूर आहेत याबाबत काही स्पष्टता दिसत नाहीये. खरंच आहे, खरंच आहे. कदाचित त्यांच्या स्वतःच्या कंपनीचे अधिकारी असू शकतात आणि त्यांनी सांगितले हो तुम्ही प्रोडक्ट विकू शकता, म्हणून त्यांनी म्हटलं की अधिकाऱ्याची मान्यता मिळालेली आहे. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसे परत देण्याची हमी. पण कसे ते माहित नाही, तिथे काहीही लिहिलेले नाही किंवा कोणाला पैसे जर मिळालेले असतील तर वगैरे, किंवा आपण ती वस्तुस्थिती आहे असे आपण म्हणू शकत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. खरंच आहे की परत आपण असं म्हणू शकतो की हा फक्त त्यांनी दावा केलेला आहे की पैसे तुम्हाला परत मिळू शकतील, पण ती वस्तुस्थिती आहे की नाही आपल्याला माहिती नाही. अगदी बरोबर. आणि पहिल्या खरेदीवरती 50% कॅशबॅक देखील लिहिलेला आहे. प्रत्यक्षात दुसऱ्या खरेदीसाठी तुम्हाला हा अडकवण्याचा एक प्रयत्न आहे. एक प्रकारचा आपण त्याला सापळा म्हणू शकतो. तर दुसऱ्यांदाही यावे अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे मला असे वाटते की इथे तो स्पष्टपणे एक सापळा आहे. बरोबर आहे, खरंच आहे. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मग तिसरा प्रश्न मी आता तुम्हाला विचारते की तुम्हाला त्यांची उत्पादनं खरेदी करायला लावण्यासाठी ते काही माहिती लपवत आहेत का? तुम्ही आधी म्हणालात समजा ते पदार्थ लपवत आहेत की नॅचरल इन्ग्रेडियंट्स म्हटलेले आहेत, पण नक्की कोणते हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं नाही, किंवा कोणत्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं नाहीये. म्हणजे बरीच अशी माहिती आहे की ते आपल्यापासून लपवतायत, आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नाही, आणि तरीही ते म्हणतात की अटी आणि शर्ती लागू असं त्यांनी तो स्टार देऊन तिथे म्हटलेलं आहे. तर या सर्व दाव्यानंतरही ते अटी आणि शर्ती लागू असल्याचे सांगत आहेत. म्हणजे असं काहीतरी आहे जे आपल्याला खरोखरच माहिती नाहीये, आणि ते इतक्या लहान अक्षरात लिहिलेलं आहे की आपण वाचूच शकत नाही. म्हणजे अगदी आपल्याला खूप प्रयत्न करून ते वाचण्याचा कष्ट घ्यावे लागतील. तर या सर्व गोष्टी वाचण्यात आणि आपल्याला इंटरेस्टही नसतो. तर आता आपला चौथा प्रश्न असा आहे, त्यांचा तर्क योग्य आहे का? म्हणजे त्यांचं जे लॉजिक आहे ते सांगण्याचा प्रयत्न करताय ते योग्य आहे का? वेल, पुरेसे स्पष्टपणे सांगायचे तर नाही. बरं. कारण जर त्यांनी असे म्हटले आहे की तुम्ही अधिक गोरे बनणार आणि तरच तुम्हाला आनंद मिळणार किंवा आनंद होणार, आणि हे क्रीम वापरून तुमच्या आयुष्यात परत आनंद आणा, वेल नाही, हा तर्क अजिबात योग्य नाहीये. बरं. म्हणजे असं आहे की आता तुम्ही गोरे व्हा म्हणताय, पण खरंच ही जाहिरात तुम्हाला सुंदर बनवायला सांगत नाहीये, तो फक्त अधिक चमक देणार आहे. म्हणजे ते असं नाही म्हणत आहेत की तुम्ही सुंदर होणार आहे, ते म्हणतात ग्लो, एक प्रकारची चमक तुमच्या वरती येणार आहे, त्यामुळे तुम्ही फक्त अधिक चमकणार आहात असं काहीतरी ते म्हणण्याचा प्रयत्न करतात. अगदी बरोबर. तर ही जी फेशियल क्रीम, त्यामुळे तुम्ही अधिक चमकता, तुमचा चेहरा अधिक चमकतो, म्हणजे तुम्ही गोरे होतात. अच्छा. पण मग इथे फक्त गोरेपणा चमकतो का हा एक प्रश्न आहे. खरं तर इथे गोष्टी खूप घुमून फिरवून मांडलेल्या आहेत, त्यामुळे तुमची त्वचा खरोखरच गोरी होते असं काही नाहीये. तर ते फक्त अधिक चमकते असं काहीतरी म्हणण्याचा प्रयत्न करत आहात. म्हणजे तुम्ही अधिक अधिक क्रीम लावा आणि अधिक अधिक तुमचा चेहरा चमकेल असं काहीतरी ते बोलण्याचा प्रयत्न करतात. अगदी बरोबर. तर मला दुसऱ्या विधानाचा प्रत्यक्षात उल्लेख करायचा होता, जादुई परिवर्तन. मग कोणती जादू आणि कोणते परिवर्तन इथे अस्पष्ट आहे. आणि 7 दिवस, पुन्हा 7 दिवसांची मुदतही त्यांनी दिलेली आहे. तर हे देखील एक प्रकारचे मनोरंजक तथ्य आहे. म्हणजे खरंच आपण जेव्हा ते वाचायला जातो तेव्हा हास्यास्पद आपल्याला वाटतं, कारण हा दावा आहे, शुद्ध दावा. कारण सामान्यतः आता नैसर्गिकरित्या सुद्धा आपण विचार करतो तेव्हा नैसर्गिक बदल असे 7 दिवसात घडत नाही.
आणि जर हे खरं असेल आणि 7 दिवसात तुम्हाला जर फरक जाणवला तर काहीतरी ह्याच्यामध्ये प्रचंड मे बी काही रासायनिक गोष्टी असू शकतात, की उदाहरणार्थ तुमच्या चेहऱ्यावरतील जी रंगद्रव्य असतात ती बदलू शकतात. त्यानंतर इतकं जलद काहीतरी होऊ शकतं की हे खूप हानिकारक सुद्धा असू शकतं. त्यामुळे तो दावा आहे 7 दिवस ऍक्च्युली विनाशकारी सुद्धा ठरू शकतात. आणि मग त्यांनी खाली अगदी लहान अक्षरात स्टार टाकून काहीतरी लिहिलंय, ते तुम्हाला तरी लक्षात येतंय का की काय लिहिलेलं आहे त्यांनी? वेल तिथे असं लिहिलेलं आहे, अटी आणि शर्ती लागू. ओके, असं लिहिलेलं. वापरण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि कर वगळून 999 रुपयापासून सुरू होते. ओके, तर हे अगदी लहान अशा फॉन्टचा वापर करून लिहिलेलं आहे, जेणेकरून सहज आपलं लक्ष जाणार नाही तिथे. तर ते वाचण्यासाठी खूप सारे प्रयत्न आपल्याला करावे लागतील. अरे बापरे, म्हणजे प्रत्यक्षात जेव्हा ते बोलतात तेव्हा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या असं त्यांनीच सांगितलेलं आहे स्वतःच्याच प्रॉडक्ट बद्दल. ते स्वतःच सांगतात की त्यांना त्यांच्या उत्पादनाबद्दल फारसा विश्वास नाहीये असं इथे कुठेतरी दिसून येतं. जेव्हा ते म्हणतात की हे सर्व नैसर्गिक आहे त्यामुळे कोणाच्याही त्वचेला हानी पोहोचू नये असा एक साधारण आपलं समज असते, आणि तरीही ते इथे जर म्हणत असतील की वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, तर हे काहीतरी खूप चुकीचं आहे असं मला तरी वाटतंय. की कदाचित पुरेसं मे बी त्यांनी संशोधन केलं नसेल, रिसर्च झाला नसेल, त्याच्यावर विविध प्रकारच्या त्वचेवरती त्यांनी पुरेशी चाचणी केली नसेल, त्यामुळे ते स्वतःहूनच डॉक्टरांवरती जबाबदारी टाकतात, आपल्या स्वतःवर घेत नाहीयेत. तुम्ही ते वापरा असं त्यांचं म्हणणं आहे, पण तुमच्या डॉक्टरांना तुम्ही सांगितलेलं असलं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही मात्र जबाबदार नाही आहोत. बापरे, किती गोष्टी बाहेर येत आहेत ऍक्च्युली. सो आता आणखीन एक प्रश्न आहे की जाहिरात अतिशय सूक्ष्म पद्धतीने म्हणजे न कळत सौम्यपणे कोणत्या अभिवृत्तींचा इथे प्रसार करण्याची प्रयत्न या जाहिरातीमध्ये होत आहे, तुम्हाला काय वाटतं? ओके, नक्कीच तो तसा प्रचार हा सूक्ष्म पद्धतीने सटल पद्धतीने होत आहे. मला वाटते की गोरेपणा किंवा म्हणजे अधिक आनंद असा प्रचाराचा ते प्रयत्न करतात. ही पहिली अभिवृत्ती आहे जी आपण पाहू शकतो. दुसरे म्हणजे ते परिवर्तन खूप सोपे आहे. ही आणखी एक 7 दिवसात तर वास्तविक पाहता ते सोपे नाहीये, आणि ते जे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण ते म्हणतात की 7 दिवसात तुम्ही पूर्णपणे बदलू शकतात. आणि तिसरा म्हणजे गोरेपणाची चमक. त्यामुळे हे ग्लो क्रीम किंवा फेशियल क्रीम वापरलं किंवा फेअरनेस क्रीम तुम्ही वापरलं तरच तुमचं व्यक्तिमत्व हे उजळेल, पण त्याशिवाय ते होणार नाही. ओके, तर या 3 अभिमनोवृत्तींचा ते इथे प्रचार करण्याचा प्रयत्न करतायत. ओके ओके, अगदी बरोबर आहे. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सर्वांनी हे नक्की केलेलं असणार आहे विश्लेषण, प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. पण तुमच्या लक्षात आलं आहे परागजींनी पण खूप अतिशय चांगले मुद्दे मांडलेले आहेत. तर आता तुम्ही काय करायचं आहे की तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या कोणत्याही माध्यमातल्या तुमच्या स्वतःच्या जाहिराती निवडा, कुठल्याही निवडा, आणि मग हे विश्लेषण, जे प्रश्न मी तुम्हाला आता जे परागजींना विचारले त्यांनी उत्तरं दिली, तुमच्या नैतिक सक्षमता पुस्तकात सुद्धा हे प्रश्न आहेत, हे तुमचे प्रात्यक्षिक आहे. ओके, जाहिरात विश्लेषणातून तुमचे निष्कर्ष तुम्हाला काढायचे आहेत आणि मग LMS वरती सबमिट करायचं. तर आता सत्य आणि असत्य वेगळे करण्याचे हे कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आणखीन एक कौशल्य आहे जे आपल्यामध्ये सचोटीने म्हणजे सदाचरणाने जीवन जगण्यासाठी आपल्याला खरोखर विकसित करणं आवश्यक आहे. मग आता हे दुसरं कोणतं कौशल्य आहे, ते म्हणजे अशा परिस्थितींना कसं टाळायचं ज्या वरवर निरागस वाटतात. म्हणजे सुरुवातीला अगदी त्या निरागस वाटतात, अगदी त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही असं वाटतं, पण प्रत्यक्षात मात्र नंतर आपल्याला सरळ मार्गापासून दूर घेऊन जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला तुमच्या प्रिय मित्राने पार्टीसाठी आमंत्रण केलं असेल, अगदी छोटीशी गोष्ट आहे, मित्र जवळचा आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं काही चुकीचं नाही, पार्टीसाठी मी चाललेलं, त्यामुळे तुम्ही पार्टीला जाता, तुम्ही तुमच्या कदाचित धाकट्या बहिणीला सोबत घेऊन जातात. पण नंतर जेव्हा तुम्ही तिथे पोहोचता आणि ती पार्टी सुरू होते, म्हणजे खरोखरच तुमच्या लक्षात येतं अरे बापरे, ह्या काही गोष्टी सर्वसामान्य नाही आहेत, ही काही साधी पार्टी नाही आहेत, आणि तुमच्या मूल्यांनुसार तुमच्या निकषांनुसार ते ज्या गोष्टी आहेत त्या घडत नाही आहेत. आणि मग हळूहळू अशा पार्टीमध्ये अशा गोष्टी घडायला लागतात ज्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात
भाग घ्यायचा नाही आणि त्यावर तुमची बहीणही तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्या निष्पाप बहिणीचा ह्याच्यामध्ये सहभाग असावा असं तुम्हाला नक्कीच वाटत नाही. तर अशा गोष्टी आहेत ज्या खरोखर खूप नकळतपणे घडतात. कोणीतरी तुमच्याकडे येऊन सांगतं की मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, त्यामुळे माझं स्वतःचं ओझं कमी करायचं आहे. आणि मग ती तुमची प्रिय मैत्रीण आहे आणि तुम्हाला तिचं ओझं कमी करायचं आहे म्हणून तुम्ही त्या व्यक्तीला सांगता ठीक आहे तू सांग तुम्हाला काय जे काय सांगायचं आहे. म्हणजे तिचं ओझं कमी करणे म्हणजे इतर लोकांविरुद्ध तिला जो काही सर्व राग व्यक्त करायचा आहे, ज्यांच्या विरोधात तुम्ही त्या व्यक्तींना खरं ओळखत आहात पण ती त्यांच्या विरोधात कदाचित बोलत आहे, पालकांच्या विरुद्ध, शिक्षकांच्या विरुद्ध, आणि तुम्हाला ते सगळं आता पाठीशी घालावं लागणार आहे. हे गॉसिपिंग आहे, निंदा आहे किंवा त्याच्यामध्ये असत्य पण असू शकतं, पण आता मात्र तुम्ही त्याचे भाग झालेत आहात. त्यामुळे काय होतं ना, आपलं मन खूप प्रदूषित होतं की तुम्ही सत्य पाहू शकणार नाही कारण ती खूप अत्यंत जवळची व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीने कदाचित तुमच्या डोळ्यामध्ये धूळ फेकलेली असते. मग अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो? अशा परिस्थितीतून आपण बाहेर स्वतःला कसं काढायचं हे खरोखर एक कौशल्य आहे जे आपल्याला विकसित करणं अत्यंत आवश्यक आहे. आता तुम्हाला भूतकाळातही काही अनुभव आले असतील आणि ते अनुभव ऑफकोर्स इतरांना सांगणं किंवा इतरांसोबत शेअर करणं नक्कीच फार आनंददायी नाही आहे कारण नंतर एखादी दुर्दैवी परिस्थिती निर्माण झालेली असेल. परंतु इथे गरजेचं काय आहे, तुम्ही त्यावर चिंता करा आणि थोडं चिंतन करा, त्याची चिंता करा आणि रिफ्लेक्ट करा आणि पहा की तुम्ही काय शिकला आहात, त्या अनुभवातून आता तुम्ही काय शिकू शकता. तुम्हालाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला तर तुम्ही आता काय करा. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही कोणत्याही निर्दोष आमंत्रणाचं स्वागत कराल का? काही निरागस बोल असतील किंवा स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही नक्की काय करावं, विचारपूर्वक कृती करावी हे महत्त्वाचं आहे. शेवटी तुम्ही एका जीवनासाठी जबाबदार आहात आणि ते कुठले जीवन आहे तर तुमच्या स्वतःचे जीवन आहे. दुसऱ्याचं ओझं कमी करण्याचा प्रयत्न करून तुम्ही जर स्वतःवर जास्त भार टाकणार असाल तर ती गोष्ट योग्य नसणार आहे. त्यामुळे आधी स्वतःचे रक्षण करण्याची, कुटुंबातील सदस्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे आणि मग इतरांचा विचार करा. मग अशा परिस्थितींपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपल्यामध्ये कोणते कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे हे तुम्हाला थोडासा विचार करणं गरजेचं आहे. मग 1 मिनिटाचा वेळ काढूया, त्याच्यावरती पटकन विचार करूया. तुम्ही काही नोट्स जर तुम्हाला लिहायचे असतील तर तुम्ही नक्कीच ते लिहू शकता. तुमच्यासोबत घडलेल्या घटनांचा तुम्ही विचार करू शकता किंवा रिफ्लेक्ट अ लिटल, चिंतन करा. पण तुम्ही काय शिकला आहात आणि भविष्यात तुम्ही स्वतःचे संरक्षण कसं कराल हे महत्त्वाचं आहे. ऑलराईट, तर 1 मिनिटाचा वेळ घेऊया. तुम्ही ह्या उदाहरणांचा विचार करा, व्हिडिओ थांबवा, तुमचे नोट्स लिहा आणि परत आपण चर्चेला पुढे घेऊन जाऊया. खरंच परागजी, अशा आठवणी सांगणं खरोखर अवघड आहे, पण त्याच्यावरती नक्कीच या अनुभवांवरती आपण विचार करू शकतो आणि त्याचं जे स्वरूप आहे की जी मुख्य गरज आहे की आपल्याला कशाबद्दल विचार करायचा आहे, तिची क्षमता आहे, हे जर आपल्याला समजलं तर नक्कीच असा एखादा अनुभव आपण सगळ्यांना सांगू शकतो. आणि ही महत्त्वाची क्षमता आहे की या परिस्थितीपासून आपण स्वतःचे संरक्षण करायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही तुमचे मुद्दे लिहिलेलेच आहेत, तर सरळ मार्गापासून हे आपल्याला दूर जाण्यासाठी प्रवृत्त करतात. असं होऊ नये यासाठी आपण काय करायला पाहिजे? परागजी, तुम्हाला काय वाटतं की अशी जर परिस्थिती कुणाच्या मे बी आयुष्यामध्ये आली किंवा मे बी तुमचा अनुभव असेल की असं कधीतरी पूर्वी झालेलं असेल, तर आपण काय केलं पाहिजे? अगदी बरोबर. तर आपण खूप सुंदर असा प्रश्न विचारला मॅडम, की बऱ्याच वेळा काय होतं की ह्या वरवर निरागस वाटणाऱ्या ज्या परिस्थिती असतात तर आपण नकळतपणे त्यांच्याकडे आकर्षित होतो बऱ्याच वेळा आणि त्यांचा भाग होतो आणि त्याचा जो शेवट असतो तो इतकासा असा चांगला नसतो. तर त्यामुळे जे कौशल्य आपण सांगितलं की ते कौशल्य आपण सर्वांनी विकसित करणे आवश्यक आहे, जे आपल्याला सरळ मार्गापासून वंचित करणार नाही किंवा सरळ मार्गापासून दूर घेऊन जाणार नाही. ग्रेट ग्रेट. सो मग आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही कौशल्यांची आणि क्षमतांची
यादी तयार करायची आहे जे आपल्याला सरळ मार्गापासून दूर घेऊन जाणार नाही. त्यामुळे आपल्याला आवश्यक असलेले इतर जे कौशल्य आहेत आणि क्षमतांची तुम्ही आता यादी तयार करा. व्हिडिओ 1 मिनिटासाठी थांबवा, तुमचं उत्तर लिहा आणि तुमचा व्हिडिओ परत सुरू ठेवा. मला खात्री आहे तुम्ही अधिक कौशल्य आणि क्षमता लिहिलेल्या असतील. तर परागजी, मी तुम्हाला विचारू इच्छिते की तुमच्याकडे काही कौशल्य आणि क्षमता आहेत का ज्या तुम्ही विद्यार्थ्यांना सांगू शकाल? निश्चितच मॅडम, एक कौशल्य आहे आणि जी क्षमता देखील आहे ती म्हणजे तर्कशुद्ध विचार करणे, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये लॉजिकल थिंकिंग असं म्हणतो. तर लक्षात ठेवायचं आहे की तर्कशुद्ध विचार म्हणजे वस्तुनिष्ठ असावा, तटस्थ असावा, त्यावर बाह्य गोष्टींचा कुठलाही प्रकारचा प्रभाव नसावा किंवा बायसनेस नसावा. ओके. त्यामुळे ही एक प्रकारची क्षमता देखील आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे भावना प्रधान होऊन किंवा भाविक होऊन विचार करणं हे तर्कसंगत विचार करण्याच्या विरुद्ध आहे. कारण कधी कधी काय होतं की भावना खरोखरच आपल्याला विचलित करतात की आपल्याला वाटतं की नाही आपण हे करून टाकायला पाहिजे पटकन, आणि आपण योग्य तो विचार करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही मांडलेला मुद्दा खूप चांगला आहे. अजून काही आहे का तुम्हाला सांगण्याचं? आणखी एक अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे स्वयंशिस्त. वा. ही सुद्धा एक प्रमुख क्षमता आहे. मी तुम्हाला महात्मा गांधीजींचे मला या ठिकाणी उदाहरण आठवते. जेव्हा त्यांनी सूत कातायला सुरुवात केली तेव्हा त्यामध्ये सातत्य ठेवणे हे अवघड जात होतं. बरोबर. पण त्यांना ही एक सवय म्हणून अंगवळणी पडू द्यायची होती. त्यामुळे सुरुवातीला स्वयंशिस्त त्यांच्यासाठी खरं तर खूप कठीण होती, कारण ते इतर अनेक महत्त्वाच्या कामामध्ये देखील व्यस्त होते. तर मग त्याचा सतत सराव करून ती एक सवय कशी होईल यासाठी त्यांच्यासमोर ही खूप मोठी समस्या होती. तर ती टिकवून ठेवणे आणि त्यांच्यापैकी हे एक प्रकारचं आव्हान होते. तर आणि आता आपण सर्वांनी एक गंमत बघायची की ते एक महान राष्ट्रीय व्यक्तिमत्व होते महात्मा गांधीजी, आणि त्यांच्यासाठी देखील हे एक आव्हान होते. तर मग त्यांनी काय केले, तर त्यांनी ठरवले की जेव्हा मी सूत कातायला विसरेन त्या दिवशी मी जेवणार नाही. अरे बापरे. मग जेव्हा त्यांच्या लक्षात राहायचे नाही किंवा ते जेवायचे नाहीत आणि त्यावेळेत सूत कातायचे. आणि मग कालांतराने त्यांनी सूत कातण्याची जी सवय आहे ती स्वतःला स्वयंशिस्तेचा वापर करून त्यांनी स्वतःला लावली. वा, किती महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितलेली आहे. खूपच प्रेरणादायी आहे परागजी. खूपच सुंदर ही गोष्ट होती. होय. तर माझ्या माहितीतले आणखी एक उत्तम उदाहरण आहे. तर आता ते म्हणजे निरीक्षण. बरं. आपण महान राष्ट्रीय व्यक्तिमत्वांचे निरीक्षण करतो. त्यांची जी अभिवृत्ती आहे आणि त्यांच्या जीवनात ते कशा पद्धतीने विकसित झाले आणि थोर झाले हे आपण बघतो, कारण की आपण त्यांचे विश्लेषण करत असतो. सुंदर सुंदर. म्हणजे असं म्हटलं जातं की जेव्हा उदाहरणापर आपण त्या व्यक्तींकडे बघतो तेव्हा एक प्रकारची शक्ती, एक प्रकारची गतिशीलता आपल्याला स्वतःला जाणवते. अरे वा, आपण पण हे करायला पाहिजे, हे किती सुंदर काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून जेव्हा आपण खरोखर निरीक्षण करतो, आपण पाहतो, आपण त्यांचा अभ्यास करतो, आपण या महान व्यक्तिमत्वांबद्दल शिकतो जे प्रामाणिकपणाचे आपल्याला सतत स्मरण देत राहतात. अगदी बरोबर. तेव्हा नक्कीच त्यांच्याकडून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. अप्रतिम. तुम्ही खूप छान ही जी गोष्ट होती ती सगळ्यांना सांगितलेली आहे. धन्यवाद. सो आता आपण या चर्चेच्या शेवटी आलेलो आहोत. आता सदाचरणाने वागल्यामुळे, सदाचरणाने जीवन जगत असताना त्याचा परिणाम म्हणून आपल्याला जे पहिले फळ मिळते ते कोणते आहे हे आता आपण पाहूया. तर पहिलं फळ असं आहे की सदाचरणाचे पालन केल्यास माणूस इतरांच्या विश्वासास पात्र होतो. कारण या व्यक्तीचे मूल्य आणि त्याचे गुण काय आहेत हे प्रत्येकाला दिसून येतं. कारण तो नेहमी सदाचारी वर्तन जे असतं ते त्याचं अत्यंत सदाचारी असतं. तो नक्कीच सत्यवादी आहे, तो खूप प्रामाणिक आहे, तो प्रांजळ आहे, तो इतका जबाबदार आहे, ती अतिशय अचूक आहे, ती व्यक्ती ढोंगी नाही आहे. या सर्व गोष्टी इतरांना जाणवतात, त्या प्रत्यक्षात दिसतात. म्हणून नेहमी अशा व्यक्तिमत्वाची कल्पना करा जे या सर्व अद्भुत गुणधर्मांचे, गुणांचे, अभिवृत्तींचे आणि चांगल्या कौशल्यांचे मिश्रण असेल. अर्थात आपल्या सर्वांना त्या व्यक्तीवर विश्वास ठेवायला आवडेल. त्यामुळे व्यक्ती काय होईल, विश्वासार्ह होईल, इतरांच्या विश्वासास पात्र ठरेल. कारण विश्वासार्हतेशिवाय सारा समाजच विस्कळीत होतो.
विश्वासार्हता म्हणजे विश्वास नसेल तर याशिवाय कुटुंबाचे विघटन होते. कुटुंबातील सदस्यांमध्ये विश्वास नसेल तर अर्थातच कुटुंब विस्कळीत होते. त्यामुळे कुटुंब म्हणून एकत्र राहण्यासाठी, समाज म्हणून एकसंध राहण्यासाठी विश्वासार्हता आपल्या आयुष्यामध्ये आवश्यक आहे. म्हणून आपण विश्वासार्हतेच्या उच्च पातळीच्या प्रभावावर चर्चा करण्यासाठी थोडासा आता वेळ घेणार आहोत. असे म्हणतात की विश्वासार्हता ही मानव जातीच्या भरभराटीसाठी एक सर्वोच्च अट आहे. आता तुम्ही पुन्हा विचार करायला हवा की भरभराटी किंवा समृद्धी म्हणजे काय, म्हणजे ह्याचा अर्थ नक्की आपण काय म्हणतोय. नैतिकतेने श्रीमंत होणे म्हणजे काय, म्हणजे आपण केवळ भौतिक संपत्ती जमा करण्यापेक्षा हे अधिक आहे. बरोबर. सो नैतिक श्रीमंतीबद्दल आपण बोलत आहोत. सो 3 मिनिटांचा विचार आपण इथं करणार आहोत. 3 मिनिटं घ्या, त्याबद्दल विचार करा, तुमच्या जोडीदाराशी चर्चा करा आणि तुम्हाला लिहायचं आहे की विश्वासार्हता ही मानव जातीच्या भरभराटीसाठी एक सर्वोच्च अट का आहे. विश्वासार्हता असल्यास दुःख आणि दारिद्र्य, भेदभाव हे समाजातून कसे नाहीसे होतील. ठीक आहे, 3 मिनिटांचा वेळ आहे. चर्चा करा आणि तुमचं उत्तर सादर करा. ग्रेट, वंडरफुल. तर परागजी, इंटरेस्टिंग होता हा मुद्दा. मी तुम्हाला आमंत्रित करते, तुम्ही तुमचे मुद्दे सांगणार का? धन्यवाद मॅडम. तर या ठिकाणी मी काही परिच्छेद लिहिलेले आहेत, ते आपल्या सर्वांसोबत मी इथे शेअर करू इच्छितो की मानवजातीच्या भरभराटीसाठी विश्वासार्हता एक सर्वोच्च अट आहे, सुप्रीम कंडिशन. तर हे एक अतिशय सुंदर विधान आहे आणि जर तुम्ही खरोखर कल्पना केली तर आपल्या मनामध्ये एक उत्कृष्ट चित्र देखील ते निर्माण होत असते. तर ते चित्र कोणते बरं? तर ते साध्य करण्यासाठी अर्थातच अनेक अटी आहे. जर मानवजातीची भरभराट साध्य करायची आहे तर आपण म्हटल्याप्रमाणे सदाचरणाचे पालन केल्याचे हे पहिले फळ आहे. ओके, तर म्हणून जेव्हा आपण खरोखरच कठोर परिश्रम करत असतो, भरपूर अशी मेहनत घेत असतो आणि आपल्या आचरणाच्या शुद्धतेसाठी आपण ज्यावेळेस प्रयत्न करत असतो त्यावेळेस आपल्याला हे पहिलं फळ हे मिळते, जे आपल्या सर्वांनाच मिळेल ॲक्च्युली. तर विश्वासार्हता हा गुण आहे ज्यावर सर्व नातेसंबंध हे आधारित आहे आणि ते जोडले गेलेले आहेत. तर हे कसं, तर आधी समजून घेऊया ते कसं. तर तुम्हाला माहीत आहे की विश्वासार्हतेचे मूळ काय आहे? तर त्याचे मूळ आहे की आज जगामध्ये जे काही घडत आहे त्यामध्ये त्याचं मूळ जे कारण आहे त्याचं विश्वासार्हतेचा अभाव हे प्रमुख कारण आहे. तुम्ही पाहतात की सध्या लोक जे नजरेला नजर देऊन बघू शकत नाही, राष्ट्रे, वेगवेगळे देश एकमेकांवरती विश्वास ठेवण्यासाठी असमर्थ आहेत. कारण काय, तर त्यांच्यात विश्वासार्हताच नाही राहिलेली. म्हणजे राष्ट्रांमध्ये, लोकांमध्ये आणि लोकांना असे वाटते की दुसऱ्या व्यक्तीला माझ्यामध्ये बिलकुल असा रस नाही आहे आणि त्यामुळे काय होते, मी त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवू शकत नाही. तर ही भावना आपल्या आजूबाजूला मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला ती दिसते. मी नुकताच एक रिपोर्ट बघितला की ज्यामध्ये ते संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे युनायटेड नेशनच्या वेबसाईटवर देखील तो प्रकाशित झालेला होता. तर ज्यात संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखाने असे म्हटले होते की आमच्याकडे शाश्वत उद्दिष्टे आहेत, म्हणजे सस्टेनेबल गोल्स आहेत, परंतु ती शाश्वत उद्दिष्टे साध्य करण्यास आम्ही सक्षम नाही. तर यामधील मूलभूत कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण त्यांनी तिथे जे नमूद केलं होतं की लोकांमध्ये, राष्ट्रांमध्ये, ध्येयांमध्ये असलेल्या चांगल्या उद्दिष्टांमध्येही त्यांचा विश्वास नाहीये. अरे बापरे. तर त्यामुळे सध्या जगात ज्या काही असंतोष जनक गोष्टी पसरवत आहेत किंवा ज्या घडत आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतात, तर मग आता आपण कल्पना करूयात की आपण भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीचा तुमच्यावरती खूप सारा विश्वास आहे. कौटुंबिक स्तरावरती, तुमच्या कामाच्या ठिकाणी, तुम्ही कुठेही जात असाल, जरी तुम्ही काही ठिकाणी प्रवास करत असाल, काही अनोळखी ठिकाणी जात असाल, अनोळखी व्यक्तींना जर तुम्ही भेटत असाल, पण तुम्हाला असे वाटते की होय, मी या व्यक्तीवरती विश्वास ठेवू शकतो, असं थोड्या वेळ ती इमॅजिन करा तुम्ही. तर विश्वासार्हतेची ही जी पातळी जर आपण गाठली तर साहजिकच आपण मानवजातीच्या भरभराटीच्या दिशेने वाटचाल करत आहोत. त्यामुळे सर्वत्र शांतता असेल, अगदी कामाच्या ठिकाणीही अत्यंत मैत्रीपूर्ण, प्रेमाचे आणि सौहार्दाचे संबंध असतील, तिथे मत्सर नसेल,
ईर्ष्या नसेल. राष्ट्रे सध्या सुरू असलेल्या जी एक प्रकारची जी कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे, म्हणजे अगदी एकमेकांच्या उरावर बसून होत असलेल्या स्पर्धेत उतरणार नाहीत, तर एकमेकांना अधिक सहयोग आणि त्यांना सहकार्य मिळेल. अर्थात दुर्दैवाने गॉसिपिंग करणे म्हणजे पाठीमागे बोलणे, एकमेकांचा तिरस्कार करणे आपल्या जीवनातून देखील तो नाहीसा होईल. तर त्याच वेळी सर्व नैतिकदृष्ट्या सक्षम असतील, सर्वांचा नैतिक विकास देखील झालेला असेल, समाजामध्ये एकोपा आपल्याला दिसेल, कोणामध्येही भेदभाव केला जाणार नाही आणि त्याचप्रमाणे जात असो धर्माच्या आधारावरती सर्वांचा एकमेकांवरती विश्वास असेल आणि ते एकमेकांवरती इतका विश्वास राखला जाईल. त्यामुळे एकत्र शांततेत आणि सामूहिक समृद्धी आणि याला आपण सामूहिक भरभराट देखील असं म्हणू शकतो. बरोबर. म्हणूनच विश्वासार्हता ही सर्वोच्च स्थिती आहे ज्याचा इथे वारंवार उल्लेख केला गेला आहे. उत्कृष्ट, एक्सलंट. तुम्ही तुमचे जे परिच्छेद आहेत लिहिलेले आहेत, तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं आहे. तत्व केंद्रित नेतृत्व म्हणणारी एक संकल्पना आहे ज्याला स्टीफन कोवे यांचं या नावाचं एक पुस्तक देखील आहे. आणि जेव्हा आपण तत्व केंद्रित नेतृत्वाच्या या संकल्पनेचा संदर्भ घेतो तेव्हा आपण पाहतो की खऱ्या नेतृत्वाच्या केंद्रस्थानी परत विश्वासाचा घटक असावा लागतो. म्हणजे सर्वांचा त्या नेत्यावरती विश्वास असावा. म्हणून तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक कुटुंब म्हणून कोणतीही संस्था, कोणतंही तुम्ही देश घ्या, राष्ट्र घ्या, जर विश्वास हा त्यांचा गाभा असेल, म्हणजे त्यांच्या केंद्रस्थानी असेल, ज्याचे प्रत्येकाने पालन केले पाहिजे असं असेल, तर ते नेतृत्व यशस्वी होईल. आणि विश्वास जर केंद्रस्थानी नसेल तर मात्र सगळं उलट होईल. सो अविश्वास असेल तर काहीही आपण साध्य करू शकणार नाहीये. खरेच प्रत्येकाला त्रास होईल, प्रत्येक जण संकटात येईल. आणि आपण सध्या बघतो आहोत इतकी युद्ध होत आहेत कारण विश्वास नाहीये. तर खरंच विश्वासार्हता ही सर्वोच्च अट आहे हे म्हणणं बरोबरच आहे. त्यामुळे तिथेपर्यंत पोहोचण्यासाठी थोडंसं आपल्याला अजून प्रयत्न करावे लागतील, काम करावे लागेल. आणि आपण स्वतःपासून, आपल्या कुटुंबापासून, संस्थांपासून, मे बी शाळेमधून किंवा तुम्ही आता महाविद्यालयामध्ये असणार किंवा आपल्या शिक्षण पद्धतीपासून या सर्वाची सुरुवात केली पाहिजे. याची मला खात्री आहे की जर विश्वास खरोखरच प्रत्येकासाठी मूलभूत मूल्य असेल तर परीक्षा प्रणाली देखील आपली बदलू शकते. इतका मोठा बदल होऊ शकतो. आता सिक्युरिटी कॅमेऱ्यांवर किती आपण गुंतवणूक करतो, किती पैसा खर्च होतं आणि कोणी काय केलं ह्याच्यामागे आपण सतत आपल्याला धावावं लागतं. या सर्व गोष्टी वाचवल्या जाऊ शकतात आणि खरोखरच समाजाच्या भल्यासाठी तो पैसा आणि ती शक्ती, ती ऊर्जा वापरली जाऊ शकते. त्यामुळे अधिक नैतिक मूल्य असणं ही खरोखरच ऐशो आरामाची गोष्ट नाहीये, तर जगाच्या भल्यासाठी ती आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आणि अधिक आरामदायी, तणावमुक्त, घर्षणरहित, संघर्षरहित जीवन जगण्यासाठी नैतिक मूल्य आवश्यक आहे. मग कामाच्या वातावरणात जेव्हा प्रत्येक जण प्रत्येकावर विश्वास ठेवतो तेव्हा अशा वातावरणात काम करण्याचा आनंद खरोखरच किती मोठा असू शकतो ह्याचा आपण विचारही करू शकत नाही. आपल्याला सतत काळजी वाटते की असे लोक आहेत जे माझे शत्रू आहेत, म्हणजे त्यांना माझं काम हिसकवायचं आहे असं कुठेतरी मनात राहतं, ज्यांना माझा पाय मागे खेचायचा आहे. ही अवस्था खूप दयनीय आहे. तर तसं नसावं. विश्वासार्हता ही गरजेची आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मानवजातीच्या भरभराटीसाठी विश्वासार्हता ही सर्वोच्च अट कशी आहे यावर आता आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. तुम्हीही तुमचे मुद्दे लिहून काढा. आता या सत्राच्या भाग 3 मध्ये आपण एक खेळ खेळणार आहोत. विश्वास नसताना दैनंदिन जीवन कसे दयनीय आणि कठीण होते हे आपल्याला त्या खेळामधून शिकायला मिळणार आहे. या खेळाचं नाव आहे गार्ड द ट्रेजर, ज्याला मराठीमध्ये आपण संपत्तीची राखण असे नाव दिलेले आहे. हे सत्र इथे संपलेलं आहे. धन्यवाद.